अजितदादा शिंदेंना गद्दार बोलले, मीही गाण्यात तेच बोललो. कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून पुन्हा निशाणा. टीकेबाबत शिंदेंची माफी मागण्यासही नकार. विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य. अजित पवारांचं भुवया उंचावणारं विधान. गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेता असल्यानं वापरल्याचा दावा. शिंदेंवरील व्यंगात्मक गाण्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक. राज्यात ठिकठिकाणी कामराच्या फोटोवर जोडी मारो आंदोलन करत तात्काळ अटक करण्याची मागणी. हा देखील आपल्याच सारखा निघाला. कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ संजय राऊतांचं नवं ट्विट. ये भी झुकेगा नहीं म्हणत राऊतांकडून कामराचं कौतुक. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टातून बाहेर काढताच शिवप्रेमी अंगावर धावून गेले. छत्रपती शिवरायांवरील आक्षेपार्ह विधानानंतर शिवप्रेमींचा संताप. तर कोरटकरला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीच्या आवाजाचे सॅम्पल तपासणार. मंत्री जयकुमार गोरे प्रकरणामागे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते. मुख्यमंत्री फडणवीसांचा सभागृहात गंभीर आरोप. हो पत्रकार म्हणून तुषार खरातांना ओळखते. लावा चौकशी, मी सहकार्य करेन. माझा फोनही तपासासाठी द्यायला हरकत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. साताऱ्यात एक पत्रकार महिलेचा आवाज लोकांपर्यंत पाठवत होता. महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन झाला असेल. फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर. तर पुरावे असूनही गोरेंविरोधात कारवाई होत नसल्याचीही टीका. मुंबई हायकोर्टात सुनावणीआधी दिशाच्या वडिलांची पोलीस आयुक्तालयात तक्रार. आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनाही आरोपी करण्याची मागणी. तर आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारात सहभागी. सालियान यांचे वकील निलेश ओझा यांचा आरोप. दिशा सालियांच्या वकिलांना माझ्यावर काय आरोप करायचे ते करू द्या, मला त्यावर काही बोलायचं नाही. आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया. महाडमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या स्नेहल जगतापांचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होणार. स्नेहल जगताप काँग्रेसचे दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या. आज विधानसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक. राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंनी एकमेव अर्ज भरल्यानं बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता. राहुल नार्वेकर सभागृहात घोषणा करणार. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. कोल्हापूर, कराड, सांगली शहरात अवकाळी पावसाची हजेरी. तर रत्नागिरीत ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित.